तर आम्ही अशा पद्धतीने घराला कलर केला आमच्या हाताने आणि पैसे वाचवले. पहिल्यांदा घराला कलर केला. खरंच मस्त. तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर कमेंट करा विसरू नका. काय खातोय? पैसे बघू दाखव. हे काहीतरी कुरकुरे आहे. याच्यामध्ये नकली नोटा असतात. मुलांना भुलवण्यासाठी काय काय केलं जातंय. तर आत्ताच ह्याला कुरकुरे आणून दिले आणि मी माझ्यासाठी काय आहे माहित नाही हे मागवलं. तर थंड प्यायचं होतं म्हणून एक सांडलं. पण ते गावाला आल्यापासून ह्याला सांभाळणं मला खूप अवघड झालंय. बघू इकडे या अंश. हे बघ. आणि ती आली तर आता काय करायचं त्याची मम्मी पिलू? नाही करत इकडं पुढं. हा खूप क्यूट मांजर आहे इथं. आणि आमच्या सासूबाईंच्या घरात नुसतंच मांजरांचं काय म्हणायचं त्याला, एकदम डझनभर मांजर आहेत. सोड त्याला खाली, खाली सोड त्याला, जाऊ दे. सोड सोड खाली सोड सोड. बाबू घेते उचल. अरे उतर खाली, त्याला उतरता येईना. जाऊ दे त्याला, सोड दे स्वतःला तुला. हा तरी आहे परी सारखीच. अंशू तिच्या मम्मीला राग येईल, तिला धरू नका. नको. हॅलो सगळ्यांना, कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल. तर खूप लोकांच्या कमेंट येत आहेत गावाला जाऊन व्हिडिओ नाही बनवत, व्लॉग बनवत नाही काही. तर मला वेळच मिळत नाही, काय करणार. कारण आलेलो आहे नंदेच्या लग्नाची तयारी करायला. साफसफाई वगैरे, करंजा इथं पद्धती वेगळ्या आहेत. लग्नात करंजा असतात सगळ्या नातेवाईकांसाठी वगैरे. त्यामुळे इतका वेळ त्यातच चालला आहे ना सगळ्यात. आजच्या त्या करंजा संपला बनवून, साफसफाई वगैरे. हे पहिल्यांदा मी उन्हात काम केलं, पहिल्यांदा मी सारवण काढलं, पहिल्यांदा ही सगळी कामं. त्यामुळं नाही वेळच नाही मिळत. चहा बनव म्हणून काय केलं सांगायला आला होता ना तो मम्मीला. मोबाईल मागत होता, मोबाईलला खरवडलंय चक्क त्यानं. म्हणून म्हटलं जा का केलं. खरवडलंय चक्क, असं जोरात खरवडलाय, त्याशिवाय निघलंच नाही ते. म्हणून म्हटलं जा का केलं सांग, चहा बनव म्हणून. म्हणजे चहा पिऊनच भांडे घासे, सारखे सारखे काय भांडे घासायचे. हे असं चाललंय आमचं इकडं आल्यावरती. आल्यापासून वेळच मिळाला झालाय कशाला. मी काही कामं नाहीत म्हणून मी तोवर अशा आरामात बसणार आणि एकदम भांडे घासणार. इथे आल्यावर हे एक ठरलंय माझं, ऊन आणि भांडे. उन्हात काम आणि भांडे. मस्त आहे, मजा वाटते आम्हाला. पहिली सुट्टी आहे आमची या वर्षीची, म्हणूनच व्लॉग येत नाहीयेत. आणि आम्हाला असं वाटलं होतं की आमचा अंशू मस्तपैकी खेळला विळल, पण पोरगा इकडे आल्यापासून नुसतंच मोबाईल घेते. आणि हो, या व्लॉगची आत्ता ठीकठाक क्वालिटी असेल अशी अपेक्षा करते. फायनली मोबाईल चेंज केला आहे आणि या मोबाईलवरून इथून नेटवर्कचा इश्यू खूप आहे. अति म्हणजे अति नेटवर्क आहे, इथे नेटवर्कच नाही. आणि जो व्हिडिओ बनवला होता ना की यूट्यूबच्या पैशातून मी प्लॉट घेतला, तर ते खरंच ते थंबनेलमध्ये घेतला का असं होतं. आतमध्ये व्हिडिओ फुल बघा आणि मग कमेंट करा. तर यूट्यूबच्या पैशातून मी प्लॉट नाही घेतलेला, तो दीदीसाठी प्लॉट बघायला गेलो होतो. काही लोकांना असं वाटलं की यूट्यूबच्या पैशातून मी स्वतःसाठी प्लॉट घेतला. तर ते थोडंसं स्वतःला कन्फ्यूज करून घेऊ नका. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर आवाजावरून कळत असेल सर्दी वगैरे झालेली आहे. इथलं पाणी सूट नाही केलं, उन्हात जरासं लाकडं वगैरे आणली, त्यामुळे ते ऊन नाही सहन झालं. इथं डॉक्टर नाहीये, मेडिकल नाहीये, त्याच्यामुळं काही आपण इलाज करू शकत नाही. याची बडबड काही थांबणार नाहीये. आणि मी बसले कुठे दाखवते, मला खूप आवडलं हे घर. हे घर आल्यावर आम्ही साफ केलं. हे असं पूर्वी माझ्या माहेरी लहानपणी असायचं. ती अशी ताटी, याला ताटी म्हणतात कराडला, तर तुम्ही काय म्हणता माहित नाही. इथे अशी शेणी लावल्यात मस्त मस्त, मस्तच आहे. तर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. अवतारावरती कुणी कमेंट करू नका. कालपासून मी केस नाही धुतलेली, केस विंचरलेली नाहीयेत. आमच्या जाऊबाई हसतायत. हा, केस विंचरले की केस खूप गळतात, है ना हो. चला बाय बाय.